पण तो गॉड्स प्लॅन असतो. कधीतरी कुठेतरी आपल्याला चान्स मिळणार आहे. गॉड्स प्लॅन हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? मध्ये क्रिकेटचं एशिया कप झालं. त्या एशिया कपमध्ये संपूर्ण टुर्नामेंटमध्ये रिंकू सिंग खेळला नव्हता. फायनल मॅचमध्ये हार्दिक पांड्याला इंजुरी झाल्यामुळे रिंकू सिंगची एंट्री झाली. तो बॅटिंगला आला तेव्हा फार कमी रन हवे होते भारताला जिंकायला. टिळक वर्मा खेळत होता. टिळक वर्माने काहीतरी 1 रन वगैरे काढला आणि रिंकू सिंग स्ट्राईकवर आला. रिंकू सिंगच्या बॅटनी भारताचे विनिंग रन्स निघाले. पूर्ण टुर्नामेंटमध्ये एकही मॅच न खेळलेला रिंकू सिंग याच्या बॅटमधनं जेव्हा विनिंग रन्स निघाले तेव्हा कॉमेंटेटरनी गॉड्स प्लॅन हा शब्द वापरला होता. पुढे विमेन्स वर्ल्ड कपमध्ये पण तसंच झालं. प्रतीक्षा रावल ही खूप सुंदर खेळत होती. तिने एका मॅचमध्ये सेंचुरी पण मारली, पण ती नेक्स्ट मॅचमध्ये सेमीफायनलच्या आधी इंजर्ड झाली आणि त्याच्यामुळे तिच्या जागी शेफाली वर्मा हिला टीममध्ये बोलवण्यात आलं. शेफाली वर्मा ही तशी खूप चांगली प्लेअर होती, पण ती गेल्या 1.5 वर्षापासून टीमच्या बाहेर होती. ती भारतीय संघात 15मध्ये पण नव्हती, ती रिझर्व्डमध्ये पण नव्हती, पण तिला अचानक कॉल आला आणि ती आली. सेमीफायनलमध्ये ती खेळली आणि फायनलमध्ये तिने 87 रन काढले आणि 2 विकेट्स पण घेतल्या. 1.5 वर्ष बाहेर असलेली शेफाली वर्मा, तिला अचानक कॉल येतो, तिला अचानक वर्ल्ड कप फायनल खेळायचा चान्स मिळतो आणि त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये ती इतका चांगला परफॉर्मन्स करून भारताला वर्ल्ड कप जिंकवून देण्याला मदत करते. याला अगेन गॉड्स प्लॅन म्हटलंय. सेरेंडिपिटी, योगायोग, गॉड्स प्लॅन हे सगळे शब्द कधीतरी आपल्या आयुष्यात येतातच. बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण बाहेर आहे कुठेतरी, आपल्याला नाही चान्स मिळत आहे, आपलं काही चांगलं होत नाही आहे, पण तो गॉड्स प्लॅन असतो. कधीतरी कुठेतरी आपल्याला चान्स मिळणार आहे, पण तो चान्स मिळाल्यावरती परफॉर्म करणं हे आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे जेव्हा वाईट दिवस चाललेत तेव्हा प्रॅक्टिस करणं, त्या गॉड्स प्लॅनची तयारी करत राहणं हे आपल्या हातात आहे. तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आलाय का? असा गॉड्स प्लॅन तुम्ही कधी बघितलाय का? नक्की कमेंटमध्ये कळवा.